नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची महत्त्वाची सुनावणी जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होते. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दुपारी बरोबर 3:30 या सुनावणीला सुरुवात होईल. शिवसेना नेमकी कोणाची, ठाकरेंची की शिंदेंची? आयोगाच्या याच सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत म्हणजे या दोन्ही मुद्द्यांना घेऊन आज एकत्र निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण ती शक्यता कमी आहे. राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. शिवसेना कोणाची याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निर्णय देणार आहे आणि दुपारी 3:30 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तर सुप्रीम कोर्टाने कोणालाही अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र देखील सादर केली आहेत. सीनियर आमचे जे वकील आहेत विधिज्ञ श्री कपिल सिब्बल, देवदत्त कामत या मंडळींतर्फे आपली बाजू पुन्हा एकदा आज मांडण्यात येणार आहे. आणि आमची विनंती किंवा आमची मागणी अर्ज असाच आहे की यावर नीट न्याय बाबा. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, संपूर्ण देश बघतोय. ते स्वतःच्या याने सांगतायत की मी कोणाचा माणूस आहे. मी कोणाचा माणूस म्हटल्यानंतर पंतप्रधानांचे सगळेच असतात. पंतप्रधानांबद्दल देशाच्या हे असणं स्वाभाविक आहे. परंतु इथं राजकीय संदर्भ ज्या महत्त्वाचा त्यांना द्यायचा होता तो त्यांनी दिला आणि त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की कोण कोणाचा आहे आणि कोण कोणाचे होते. त्यामुळे ते उघडकीस झालं त्यांच्याच बोलण्यावरून. या सगळ्या घडामोडींमधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 182 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यामध्ये आहेत. जिल्हा प्रमुख ते गटप्रमुखांची 3 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहेत. प्राथमिक सदस्य हे 20 लाख आहेत. एकूण कागदपत्र 23,182 इतकी सादर करण्यात आली आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगासमोर 13 खासदारांचा पाठिंबा असल्याच्या संदर्भातली पत्र जी आहेत ती सादर करण्यात आली आहेत. तर 40 आमदारांचं पाठबळ असल्याचं देखील सांगण्यात आलंय. सद्यस्थितीला 711 प्रतिनिधी यामध्ये आहेत असं देखील निवडणूक आयोगासमोर स्पष्ट करण्यात आलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थेत 2046 प्रतिनिधी असल्याची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. प्राथमिक सदस्य हे 4,48,318 इतके असल्याचं ऑन पेपर म्हणजे कागदावर सांगण्यात आलंय. तर 11 राज्यप्रमुख सोबत असल्याचं देखील म्हणण्यात आलंय. त्याबद्दलची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. तर एकूण कागदपत्र जी आहेत ती 4,51,139 इतकी निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली आहेत. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे. प्रशांत, गेला मंगळवार आणि आज पुन्हा जर आपण बघितलं शुक्रवार 3:30 वाजता ही सुनावणी सुरू होते. पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद दिसून येईल. अपेक्षा आहे का किंवा अपेक्षा करता येईल का की आज निर्णय येऊ शकतो? नाही, महत्वाचं म्हणजे आज अत्यंत महत्वाची सुनावणी होत आहे. एक तर आज गेल्या वेळी ज्या महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता तो युक्तिवाद केल्यानंतर आज त्याचं उत्तर कपिल सिब्बल देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि अत्यंत महत्वाच्या ज्या युक्तिवादाच्या दरम्यान एकतर बोगस आणि बेकायदेशीर ज्या पद्धतीने बोलण्यात आलं होतं त्या संदर्भात निश्चितपणे कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. कसेही बेकायदेशीर आणि कशी बोगस नाही आहे हे या संदर्भात करतील. पण महत्वाचं म्हणजे सोबतच जर बघितलं आपण तर यामध्ये आज काही नवीन युक्तिवाद होण्याची शक्यता, जसं एक तर डिस्प्यूट नाही आहे या प्रकारचा एक युक्तिवाद करण्याची शक्यता, ज्यामध्ये बाळासाहेब शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्यामध्ये दावा केला जात होता की यामध्ये डिस्प्यूट आहे. हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कसं डिस्प्यूट नाही आहे हा देखील दावा असेल. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे दावे असतील तर ते आज करण्याची शक्यता. साधारण 2 ते 2.5 तास ही सुनावणी चालण्याची शक्यता आहे. आणि या सुनावणीच्या माध्यमातून होऊ शकतं पुन्हा रिजॉइंडर करण्यात येईल. रिजॉइंडरचा अर्थ असा होतो की महेश जेठमलानी यांना पुन्हा युक्तिवाद करण्याची संधी मिळेल आणि त्यानंतर होऊ शकतं आजचा आदेश रिझर्व्ह केला जाऊ शकतो किंवा या संदर्भात निश्चितपणे दिशानिर्देश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धन्यवाद प्रशांत. या सगळ्या तपशिलाबद्दल. बरोबर 3:30 वाजता ही सुनावणी जी ती सुरू होणार आहे. आता हे बघूयात की या सुनावणीमध्ये आज नेमकं काय घडतंय. निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद केला जातोय आणि गेल्यावेळी महेश जेठमलानी यांनी जो युक्तिवाद केला होता त्या युक्तिवादाला आज ॲडव्होकेट कपिल सिब्बल जे ते उत्तर देऊ शकतात. पाहूयात या सगळ्या घडामोडींवरती आपण लक्ष ठेवून आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुण्यात एका व्यासपीठावरती येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार शिंदे एका मंचावर एकत्र येतील. उद्या सकाळी 11 वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल आणि या कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री शिंदेंसह सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते एकाच व्यासपीठावरती उपस्थित राहतील. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि रामदास कदम यांच्यातील वाद थांबतात